तर मुंबईमध्ये काँग्रेस आणि मनसेचं सूर जुळत नाहीयेत, तरीसुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेनं सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली। यामध्ये मनसेचे नेते सुद्धा सहभागी झाले होते। शिवाय महादेव जानकरांच्या रासपचेही नेते उपस्थित होते। विशेष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही असं म्हणत या सर्व पक्षीयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मवियामध्ये येण्याचं आमंत्रण धाडलं आहे। या सर्वांशी संवाद साधलाय नाझीम मुद्दाई। उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि माझ्या या बाजूला महादेव जानकरांची रासप अशी एक बैठक झालेली आहे। महायुतीचे घटक पक्ष यामध्ये नाही आहेत। काही निर्णय आम्ही लोकल लेवलला घेणार आहोत। राज्य पातळीवर वेगळे निर्णय असू शकतात, परंतु स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेणार आहोत। त्याचं कारण असं आहे की आम्हाला या ठिकाणी भाजपला पराभूत करायचं। त्याच्यामुळं आम्ही सर्व पक्षीय आम्ही जे काय पक्ष आहेत ते सगळे एकत्रित येऊन भाजपचा पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सक्रिय होत आहोत। अजित पवार गटाशी आमचं बोलणं झालेलं नाही। आमच्या स्थानिक कोर टीमचे जे सदस्य आहेत त्यांनी इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा चालू केलेली आहे, पण अजून प्रदेश राष्ट्रवादीने किंवा इथल्या स्थानिकांचं काही आम्हाला बोलणं झालेलं नाही। अजितदादा पवारांनी जर काय विचार केला तर त्यांचं नक्कीच आम्ही सर्वजण मिळून स्वागत करू। काही आम्ही नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल ते महाविकास आघाडीवर लढलेलो आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडीवर राहणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।